नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे झटपट अशी अख्खा मसूरची रस्साभाजी. झणझणीत आणि चमचमीत झालेली आहे. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि टेस्टही तितकीच सुंदर आहे. तर ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि भाताबरोबर उत्तम जाते. तर ह्या रेसिपीला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण सुरुवात केलेली आहे कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि कढीपत्त्याबरोबर. तर हे आपले जिन्नस आहे ते आपल्या अख्खा मसूरच्या रस्साभाजीमध्ये जाणार आहे. अख्खा मसूर म्हणजे घरामध्ये जर आपल्याकडे भाजी नसेल, पालेभाज्या नसतील, तर आपल्याकडे ऑप्शन उरतात कडधान्य, आणि कडधान्यांमधलं हे एक बेस्ट कडधान्य आहे जो प्रोटीनयुक्त असतं. तर हे काय केलेलं आहे, आपण रात्रभर भिजत घातलेलं आहे अख्खा मसूर. हे 250 ग्राम अख्खा मसूर आहे. तुम्हाला मार्केटमधून, शॉपमधून कुठूनही भेटून जाईल. आणि ही अख्खा मसूर मस्त अशी प्रोटीनयुक्त असते, बोन्ससाठी चांगली असते, कॅल्शियमसाठी चांगली असते. तर हफ्त्यातून एकदा तरी अख्खा मसूरची रस्साभाजी आपल्या फॅमिलीमध्ये खायला काय हरकत नाही आहे. तर इकडे घेतलेले आहे आपण धने पावडर 1 चमचा, मालवणी मसाला 1 चमचा, हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, ओला मसाला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर, खसखस, धने यांचं आपण मिक्सचर घेतलेलं आहे. ते फ्राय केलेलं आहे तव्यावरती आणि त्याला मिक्सर ग्राइंडरमधून हा वाटणाचा मसाला काढलेला आहे. आणि ते वाटण आपल्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून आपल्या रश्श्याला ते एक टेस्ट देणार आहे. तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. या 2 चमचे तेलामध्ये मस्तपैकी आपल्याला आपले सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे. तेल तर हा सर्व भाज्यांमध्ये जातं. तर यस, कडकडून तापलेलं आहे तेल, कढीपत्ता टाकलेला आहे. आणि कढीपत्त्यानंतर आता दुसरे इन्ग्रेडियंट्स आपण ॲड करणार आहोत. हळूहळू मस्तपैकी एक फॅमिली बनवणार आहोत आणि त्याची एक भाजी तयार होते. येस, तुम्ही बघू शकता आपण इथे कांदा ॲड केलेला आहे. कांदा आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे. नेहमीप्रमाणेची थिअरी वापरायची आहे. बेसिकली हा कांदा जो आहे एक मेन इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आपल्या या अख्खा मसूरच्या रस्सा भाजीमध्ये, जेणेकरून आपल्याला चांगली टेस्ट लागते त्याची. इकडे आपण ॲड केलेलं आहे मीठ चवीनुसार. आणि अख्खा मसूर ही रस्सा भाजी कोणाकोणाची फेवरेट आहे आणि कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच फेवरेट असते ही. माझी तर लहानपणापासूनच फेवरेट आहे, माझ्या टिफिनमध्ये ही नेहमी असायची. इकडे ॲड केलेला आहे आपण मालवणी मसाला. त्याच्यानंतर इकडे ॲड केलेला आहे धने पावडर 1 चमचा. आपण हे इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहे. इकडे आहे कलरसाठी आपली ही रेड चिली पावडर. तर चांगले आपल्याला हे कांदे ब्राऊन झाल्यानंतर, गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मित्रहो, स्लो फ्लेमवरती, मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा. त्याच्यानंतर हे मसाले ॲड करायचे. तिकडे टाकलेली आहे अर्धा चम्मच हळद. मस्तपैकी असा कलर आलेला आहे बघा, एकजीव झालेले आहेत सर्व जिन्नस. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. मस्त असा कलर आलेला आहे बघा. आणि ही रेसिपी तुम्ही काहीतरी नवीन शिकणार आहात तर तुम्ही बोलणार की आम्ही तर आमच्या फॅमिलीमध्ये नेहमी बनवतो, ह्याच्यात वेगळं काय? वेगळं म्हणजे प्रत्येकाची बनवण्याची पद्धती वेगवेगळी असते. इकडे आपण ॲड केलेलं आहे टोमॅटो. तर टोमॅटो आपल्याला चांगला गळू द्यायचा आहे. त्यासाठी आपण ह्याला थोडा वेळ ना फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी. तर तुम्ही बोलत असताना की आपण ही भाजी बनवतच असतो. जसं मी स्टोरी सांगत आहे तसं मी ॲड करत आहे. हा मसाला इथे आईने ॲड केलेला आहे. तर नवीन काय आहे या व्हिडिओमध्ये? तर नवीन म्हणजे काहीतरी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्यासाठी. आणि येस, तेच काहीतरी आम्ही नवीन शिकवत आहोत. आमचा कोणता मसाला आहे या पद्धतीने तुमच्या घरच्यांना जर खाऊ घातली ही अख्खा मसूरची रस्साभाजी, त्यांना मस्त असा रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येईल. तर आईने इथे काय केलेलं आहे, तो मसाला 5 मिनटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता हे 5 मिनटानंतर जो दृश्य आहे, 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर बॉईल होऊ द्यायचा चांगला मसाला. तुम्ही बघू शकता कट करी आलेली आहे मस्तपैकी बाजूला. आणि इकडे ॲड केलेलं आहे आपलं मेन इन्ग्रेडियंट्स जे आहे अख्खा मसूर. अख्खा मसूर इकडे ॲड केलेलं आहे. माझ्या जर तोंडाला फार पाणी सुटलेलं आहे. एकदम बोलतात ना की ढाबा स्टाईल टेस्ट येणार आहे. तर या मसाल्यानेच ढाबा स्टाईल टेस्ट येणार आहे. तर ह्या मसाला नक्की वापरून बघा आणि यस, तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल ही रस्सा भाजी. जर तुम्ही जी केलेली आहे, लंच आणि डिनर तुमचं एक सॉर्टेड होऊन जाईल. एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर जरूर आमच्या व्हिडिओला सपोर्ट करत जा. आपण भरपूर एफर्ट्स घेतो हे व्हिडिओज बनवण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, तुमच्या फॅमिली मेंबर्सला शेअर करत जा. इथे आपण टाकलेले आहे कोथिंबीर. आणि जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. सपोर्ट करा मुंबईकर या चॅनलला. तुम्ही व्हिडिओज बघता पण लाईक करत नाही. प्लीज सपोर्ट करत जा व्हिडिओला. आणि येस, एफर्ट्सला काहीतरी तुमचं कॉन्ट्रीब्युशन भेटलं ना की काहीतरी मोटिवेशन भेटतं व्हिडिओज करायला.
आणि मोटिवेशन जर भेटलं ना तर व्हिडिओज करायला काहीतरी बोलतात ना की हुरूप येतं, एक नवीन लेवलचा कॉन्फिडन्स भेटतो. तर येस, सपोर्ट करा मुंबई गिराई चॅनलला. तर आपली तर इथे मस्तपैकी बॉईल झालेली आहे. आपला अख्खा मसूर करी बघा किती सुंदर झालेली आहे. आता ही आपण एका सेपरेट साईड डिशमध्ये काढून घेऊ. किती मिनटं, फक्त 10 ते 15 मिनटात झालेली भाजी आहे मित्रहो. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. इकडे आईने एका डिशमध्ये सजवलेली आहे आणि कोथिंबीर आपण इथे ॲड केलेली आहे. तर मला इथे भूक लागलेली आहे आणि मी माझी बडबड इथे संपवतो आणि पटकन जेवायला बसतो. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की अशा तऱ्हेने तुम्ही करून बघा आणि तुमचा सपोर्ट आमच्या या मुंबईकर आई चॅनलला नक्की द्या. मराठी चॅनल आहे, तुमचं फेवरेट चॅनल आहे. लाईक करा व्हिडिओजला, शेवटपर्यंत बघत जा. कॉन्ट्रीब्युशन तुमचं भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि यस, सपोर्ट करा व्हिडिओजला. थँक्यू आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.